उबाथा ग्रुप के अमित कदम ने अर्जी दाखिल की। महाविकास अघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार अमित कदम ने सतारा जावली विधानसभा क्षेत्र से अपनी उम्मीदवारी दाखिल की। इस मौके पर शक्ति प्रदर्शन करते हुए बड़ी संख्या में शिवसेना, एनसीपी, शरद पवार गुट कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता मौजूद रहे। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मला अधिकृत नामंजूर रजिस्टर करण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मला जी संधी उपलब्ध झाली। मी सुरुवातीला पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली। आणि त्याचबरोबर मला सन्माननीय बानोगडे सर, सन्माननीय आमचे नेते सदाभाऊ सपकाळ साहेब ह्याही मंडळींनी मला सहकार्य केलं आणि माझ्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये शिवसेनेच्या वतीनं आग्रह धरला। हा विधानसभा मतदारसंघ यापूर्वीसुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असा मतदारसंघ आहे। यापूर्वीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेच्या वतीने सदाभाऊ सपकाळ यांनी सुद्धा केलं। त्यामुळे ह्या तालुक्या विधानसभेच्या 60% मतदारसंघामध्ये आजही शिवसैनिक त्याच पद्धतीनं निश्चित स्वरूपानं तेवढ्याच ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा आहे। आणि आम्ही एक लोक चळवळ या नात्यानं आज या उमेदवारीच्याकडे पाहतो। ही एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात जनसामान्यांची शक्ती आणि बहुजनांची शक्ती म्हणून आम्ही आज सगळेजण एक सामान्य कार्यकर्ते या नात्यानं आम्ही सगळेजण ह्या चळवळीकडे पाहतोय। ही केवळ एक महाराष्ट्राची मतदान प्रक्रिया नाही, तर ही सातारा विधानसभेतली एक लोक चळवळ आहे अशा पद्धतीनं आम्ही ह्या निमित्तानं पाहतोय। आणि म्हणूनच मला उद्धवसाहेबांनी जी मशाल माझ्या हातामध्ये दिली आणि ती मशाल प्रत्येकाच्या लोकचळवळीचं प्रतीक, क्रांतीचं प्रतीक म्हणून जी असते ती प्रत्येकाच्या मनामध्ये ही ज्योत पेटवण्यासाठी ही मशाल काम येईल आणि परिवर्तनाची निश्चित स्वरूपानं शिवसेनेची नांदी निश्चित या विधानसभा मतदारसंघामध्ये नांदेल अशी अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र। दीपक पवारांनी काम करणार नाही असं सांगितले। सहकारी पक्ष महाविकास आघाडीमधले सगळे आमच्या बरोबर आहेत। त्यांची जरी भूमिका असली तरीसुद्धा सहकारी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवारसाहेबांच्या विचाराशी संघटित असलेले जे कार्यकर्ते आहेत ते सगळे एकत्रित राहून महाविकास आघाडीबरोबर राहतील असा मला विश्वास आहे। तुम्ही आता म्हणला की ते सुद्धा माझे सहकारी आहेत। त्यांनी सुद्धा माझ्या या उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये मला सहकार्य केलेलं आहे आणि ते कोणत्या कारणासाठी जरी आता इथं उपलब्ध नसले तरी त्यांनी माझं सातत्यानं चर्चा आहे, माझी त्यांचं बोलणं आहे आणि आम्ही संघटित आहोत। त्याच्याविषयीची शंका असायची काही आवश्यकता नाही। दादा तुम्ही आता म्हणला की बलाढ्य शक्ती आहे असं म्हणताय तुम्ही, आता जे म्हटलं बलाढ्य शक्ती आहे, कशा पद्धतीने शिवसैनिक म्हणून तुम्ही टफ फाईट देणार आहात? शिवसेनेला नेहमी आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायची नेहमी एक ऊर्जा मिळालेली आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मध्ये। आतापर्यंतच्या ज्या राज्यामधल्या ज्या काही इतिहास आपण जर बघितला तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी प्रतिकूल परिस्थितीमध्येच लढा दिला आणि म्हणून कोणी किती बलाढ्य असलं तरीसुद्धा जनसामान्यांचा लढा एकदा उचलला गेला की तो शिवसैनिक ते पार करण्यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे। तिकिटासाठी तुम्ही 4 पक्ष बदलून गेला असं तुमचा आरोप होता। ज्यांनी आरोप केले त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी स्वतःच्याकडे आधी 4 बोटं आपल्याकडेही वळतात याची कदाचित त्यांना विसर पडला असेल, कारण त्यांच्या इथे मी जनसामान्यांच्या लढ्यासाठी मी पक्ष बदलून उमेदवारी घेतली, त्यांनी कोणासाठी घेतली हा माझ्यासमोर आजही अनउत्तरित राहिलेला प्रश्न आहे। कदाचित त्यांना व्यवसाय जपायचे असतील, व्यावसायिक जपायचे असतील, ठेकेदार जपायचे असतील म्हणून कदाचित त्यांनी पक्ष बदलले असतील। त्यांनी आधी पक्ष त्यांनी बदलले ह्याचाही त्यांनी विचार केला पाहिजे। व्हायरल होतं तुमचा की अजितदादांसाठी चांगला आयुष्यासाठी मारला, आता असं काय झालं की नेमकं तुम्ही शिवसेनेत आला ना अजितदादांचं काय तुम्ही अजितदादांनी नेहमी मला सहकार्याची भूमिका ठेवली, पण जनसामान्यांच्या रेट्यापुढं आज माझं दायित्वसुद्धा माझ्या जावलीतल्या शिवसैनिकांप्रती असेल, माझ्या तालुक्यातल्या जनसामान्यांप्रती असेल, तीही दादांच्या बरोबर माझ्या निष्ठेबरोबर तीही त्यांच्याविषयीची निष्ठा बाळगणंसुद्धा माझी नैतिक जबाबदारी आहे। आणि मग त्या लढ्याला जनसामान्यांच्या लढ्याला प्रतिनिधित्व करण्याचं लोकांनी आवाहन केलं होतं की आपल्याला या प्रक्रियेमध्ये उतरावं लागेल आणि आपल्याला मशालीच्या चिन्हावर आपल्याला पुढं जावं लागेल अशा पद्धतीची भूमिका जनसामान्य कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं मला ही लढायला पुढे जावं। दादा ही चळवळ म्हणताय तुम्ही, ही निवडणूक ही लोकांनी हातात घेतली म्हणताय, शिवसैनिक म्हणा किंवा जावळी तालुक्यातील शिवसैनिक जे काय असतील ते पुन्हा तुम्हाला तशी साथ देतील का? निश्चित मला त्याबद्दलची खात्री आहे। माझे सगळे नेते आज इथं या माझा अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत। पक्ष संघटित आहे आणि शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं एक भूमिका असते की पक्षश्रेष्ठीने एक आदेश केला की त्या पद्धतीनं प्रत्येक शिवसैनिक हा तो आदेश शिरसावधान म्हणून काम करतात, त्यामुळं मला त्याबद्दलची शंका वाटत नाही। आम्ही संघटित राहून ही लढाई लढू। दादा अजेंडा नेमका तुमचा काय असणार आहे? अजेंडा आमचा असणार आहे की परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे। विकासात्मक जी धोरणं आहेत
की केवळ भौतिक विकास हा विकास निश्चित स्वरूपाचा नसतो. माझी संकल्पना ज्या पद्धतीने बघितली की विकास जर झाला असेल तर तो कुठल्या ठेकेदारांना किंवा कुठल्या तरी काही मंडळींना सांभाळण्यासाठी झाला असेल तर त्याला विकास म्हणत नाही. विकासाच्या व्याख्या बऱ्याच आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचा भावनिक आनंद जपणं असेल, त्याला व्यावसायिक असेल किंवा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, अशा अनेक पॅरामीटरवर आपल्याला विकासाच्या माध्यमात धरावं लागतं. केवळ रस्ते पूल आणि ह्याच्यावर खर्च केला म्हणजे तो विकास झाला असे आम्ही मानणारी कार्यकर्ते नाही. बानगोडे सरांना एक प्रश्न आहे. काल शेखर गोरेंनी तडकाफडकी राजीनामा दिला संपर्क प्रमुख पदाचा. निश्चित पक्ष त्याबद्दल कारवाई करेल. अद्यापपर्यंत पक्षाकडं ती माहिती आलेली नाही किंवा त्यांचा राजीनामा आलेला नाही. नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे पक्ष समजावून घेईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई होईल. नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र येतो, महाराष्ट्र धर्माच्यासाठी एकत्रित येतो, त्यावेळी प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक नेत्याची इच्छा असते की मला उमेदवारी मिळावी. त्यामुळे ज्यावेळी 3 पक्ष एकत्र बसून एखाद्या मतदारसंघात एखादा उमेदवार ठरवतात त्यावेळी इतर 2 पक्षातले उमेदवार नाराज होणं स्वाभाविक आहे आणि ते नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये तो विषय नाही. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही जी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत त्या काही लोकांची आम्ही समजूत घातलेली आहे. काही लोकांची समजूत 1-2 दिवसात निघेल आणि 2 दिवसात संपूर्ण शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आम्ही जी कदम यांच्या प्रचारात सक्रिय झालेले तुम्हाला दिसतील. थँक्यू. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।